सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कत्तलीसाठी गोवंश जनावरे घेऊन जाणारी महिंद्रा पिकअप गुन्हे शाखा युनिट 2 ने पकडली असून 5 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे। या कारवाईत 7,45,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपींना जेरबंद करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी अवैधरित्या विनापरवाना गोवंश जनावरांची हत्या आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना क्राईम ब्रांच युनिट 2 ला दिल्या होत्या। त्याच अनुषंगाने दिनांक 23 ऑगस्ट रोजी परिमंडळ 2 हद्दीत इंद्रनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात युनिट 2 चे पोलीस उपनिरीक्षक संजय सानप आणि पोलीस अंमलदार संतोष सुपेकर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की साठेनगर एनडी सरकार एंटरप्राइजेस गोडाऊन शेजारी रेहान शेख याच्या पत्राच्या शेडमध्ये एका महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH06 BW 2016 मध्ये कत्तलीसाठी गोवंश जनावरे आणणार आहे। ही माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिल्यानंतर त्यांनी खात्री करून कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, गुलाब सोनार, पोलीस अंमलदार प्रदीप नन्नवरे, प्रवीण वानखेडे, महेश खांडेबहाले, संतोष सुपेकर, जितेंद्र वजिरे यांच्या पथकाने वडाळागाव साठेनगर येथील रेहान शेखच्या शेडजवळ पिकअप येताच सापळा रचला। वाहनातून काही इसम गोवंश जातीची जनावरे खाली उतरवत असताना दिसले। त्या दोघांना जागीच पकडून नाव विचारले असता रिजवान सुलेमान कुरेशी वर्ष 31 राहणार हसीन शाह मदरसा जवळ अंजुमन गल्ली भारतनगर नाशिक आणि अनीस अब्दुल्ला कुरेशी वर्ष 39 राहणार पीर बाबा दर्गा जवळ गंजमाळ झोपडपट्टी नाशिक अशी त्यांची नावे आहे। पिकअपच्या मागील भागात पाहणी केली असता आतमध्ये गोवंश जातीची जनावरे अतिशय दाटीवटीने क्रूर पद्धतीने हालचाल करता येणार नाही अशा रीतीने दोरीने बांधून चारा पाण्याची कोणतीही सोय न करता कोंबून ठेवलेली आढळली। त्यांच्याकडून कत्तलीकरिता बांधून ठेवलेले 5 गोवंश जनावरे, 2 मोबाईल फोन, महिंद्रा पिकअप वाहन असा एकूण 7,45,500 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी क्राईम ब्रांच युनिट 2 चे पोलीस अंमलदार संतोष सुपेकर यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत तसेच केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम 125 प्रमाणे फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे। दोन्ही आरोपींना मुद्देमालासह इंद्रनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।